गावाचा विकास हाच देशाचा विकास हा संकल्प हाती घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत असून येणारी महानगरपालिका निवडणूक ही 40 ते 45% मतदानावर अवलंबून असणार आहे, असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील विजय संकल्प सभेत भाजपच्या विकासात्मक अजेंड्याचा आराखडा मांडला. 2017मध्ये अकोला महानगरपालिका भाजपच्या हाती आल्यानंतर शहरात विकास कामांना खऱ्या अर्थानं गती मिळाली, असा दावा करत मुख्यमंत्र्यांनी पायाभूत सुविधांपासून घरकुल, रोजगार, वाहतूक आणि सांस्कृतिक प्रकल्पापर्यंत सुरू असलेल्या आणि येणाऱ्या योजनांची माहिती दिली. अकोला शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली वाढीव पाणी पुरवठा योजना नव्यानं सुरू करण्यात आली असून या माध्यमातून येत्या काळात अकोलेकरांना रोज घरोघरी पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून ही योजना शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 2017 साली या महानगरपालिकेची सत्ता ही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिली होती आणि 17 पासनं जोपर्यंत आपलं सरकार होतं आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली. आपल्याला कल्पना आहे, शहराची हद्दवाढ झाली. हद्दवाढ झाल्यानंतर 243 कोटीचा आराखडा तयार झाला. त्यातले पहिले 100 कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली. मला कल्पना आहे, सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे 143 कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही, पण आता चिंता करू नका, आता पुन्हा सरकार आलेलं आहे, तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल. वाढीव पाणी पुरवठा योजनेकरता 113 कोटी रुपये आपण दिले. जवळपास 550 किलोमीटरचं जलवितरणाचं जाळं तयार केलं. 36,000 त्या ठिकाणी जोडण्या आपण दिल्या. 7 पाण्याच्या टाक्या आपण तयार केल्या. जलशुद्धीकरण केंद्र, 990 केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, अशी अनेक कामं ही या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि आता हद्दवाढ जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण करतो. आता या ठिकाणी आपण नव्याने पाणी आरक्षण देखील मंजूर केलेलं आहे आणि आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे. 221 कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल की या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरी जर नळ सुरू केला तर त्याच्या घरामध्ये रोज शुद्ध पिण्याचं पाणी हे त्याला घरात मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. हे करत असताना अनुभवनी आणि सावरकर साहेबांनी माझ्या लक्षात आणून दिलं, पालकमंत्र्यांनी लक्षात आणून दिलं की पैसे तर तुम्ही देता, पण 30% पैसे महानगरपालिकेला कॉन्ट्रीब्यूट करावे लागतात. आमची महानगरपालिका एवढी सक्षम नाही. हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स तुम्ही आणतात, त्याकरता लागणारे 300 कोटी रुपये हे कॉन्ट्रीब्युशन आम्ही कुठून आणायचं. आम्ही निर्णय केला, या छोट्या महानगरपालिकांना हे 30% पैसे त्या ठिकाणी देणं शक्य नाही, ते 30% ही आम्ही देतो. त्या ठिकाणी 50 वर्षाचं कर्ज बिनव्याजी अशा पद्धतीनं आम्ही देतो. एक प्रकारे पूर्ण ते पैसे आपण त्या ठिकाणी देत असतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये याकरताही जो पैसा लागेल त्याची चिंता करू नका, ते पैसेही राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. अकोला विमानतळाचा विस्तार लवकरच केला जाणार असून यामुळे अकोल्याच्या देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे. व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. शहराच्या सांस्कृतिक ओळखीला बळ देणारे सांस्कृतिक भावनांचं काम त्यांनी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगून अकोल्याला एक सुसंस्कृत आणि आधुनिक शहर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचं अधोरेखित केलं. गरीब व झोपडपट्टीधारकांसाठी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांचे हक्काचे घर देण्यात येणार आहे. कोणताही गरीब बेघर राहणार नाही, हा शासनाचा निर्धार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. अकोला रेल्वे स्थानकावर गतिशक्ती कार्गो प्रोजेक्ट राबवण्यात येणार असून या प्रकल्पामुळे मालवाहतूक सुलभ होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळेल. याच माध्यमातून शेकडो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
शहरातील अंतर्गत रस्ते आणि डीपी रोडसाठी पुढील 5 वर्षात भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देत फडणवीस यांनी अकोल्याचा पायाभूत विकास वेगाने पूर्ण केला जाईल असं सांगितलं. या विजय संकल्प सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला पुन्हा एकदा सत्तेत आणण्याचं आवाहन करत विकासाचा हा प्रवास अर्धवट सोडू नका, अकोल्याचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे असा विश्वास व्यक्त केला. जनमत न्यूज करता संजीव मक यांची रिपोर्ट, अकोला. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.